बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। युद्धामध्ये आणि खेळामध्ये रणनीतीला फार महत्त्व आहे आणि जर तिसरं कुठलं क्षेत्र असेल ज्यामध्ये रणनीतीला फार महत्त्व असतं ते आहे राजकारणाचं क्षेत्र। जर तुम्ही रणनीती शिवाय युद्धाला, खेळाला आणि राजकारणातही सामोरे जाल तर तुमचा पराभव मात्र अटळ आहे। आपल्याला योग्य ते नियोजन करावंच लागतं। अनेकदा खेळामध्ये आपण पाहिलं असाल, समोरची टीम, समजा क्रिकेटचं उदाहरण घ्या, समोरचा संघ कोणता आहे त्यानुसार तुमचे खेळाडूंचे क्रमवार ठरलेले असतात। तुमच्या बॉलर्सचे, तुमच्या बॅट्समनचे क्रमवार ठरलेले असतात, त्यांचा सिक्वेन्स ठरलेला असतो। आता साधं उदाहरण देतो तुम्हाला, ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध समजा नेपाळची टीम असेल किंवा भारताच्या विरुद्ध समजा नेपाळ असेल, अफगाणिस्तान असेल, आयर्लंड असेल, असे छोटे छोटे संघ घ्या, सौदी अरेबिया असेल, जे अगदी अंड्यातनं बाहेर आलेले संघ आहेत। आता अशा संघांच्या विरोधातली लढाई आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया असेल, असे काही संघ यांच्यातली लढाई कशी असते तुलनेने हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। एक साधं उदाहरण दिलं, सध्या क्रिकेटच्या भाषेत आपल्याला जास्त समजतं, IPL सध्या चालू आहे त्यामुळे हे उदाहरण दिलं। हे उदाहरण द्यायचं कारण तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्ष सध्या जी रणनीती खेळतोय ती कदाचित आपल्याला कळाली देखील नसेल। अतिशय चालाखीने या भारतीय जनता पक्षाने लोकसभा 2024 साठी महाराष्ट्रातल्या 24 उमेदवारांची नावं जाहीर केली। आता हे 24 उमेदवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 17 जागा यांच्यामध्ये नेमकं काय कनेक्शन आहे, एकदा तुम्हाला मी ही यादी वाचून दाखवतो, तुम्हाला स्वतःच कळेल मला नेमकं काय सुचवायचंय। मी सर्वप्रथम तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी पटपट वाचून दाखवतो। बुलढाणा नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, मावळ संजोग वाघेरे, सांगली चंद्रहार पाटील, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगर चंद्रकांत खैरे, धाराशिव ओमराजे निंबाळकर, शिर्डी भाऊसाहेब वागचौरे, नाशिक राजाभाऊ वाजे, त्यानंतर रायगड अनंतजी गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरी विनायकजी राऊत, ठाणे राजनसाहेब विचारे, मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील, मुंबई दक्षिण अरविंद सावंत साहेब, मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई साहेब, मुंबई उत्तर पश्चिम अमोलजी कीर्तीकर, परभणी संजय जाधव, आपले बंडू जाधव। आता ही 17 उमेदवारांची यादी आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला त्यांचं लोकसभा क्षेत्र देखील वाचून दाखवलं आणि उमेदवाराचं नाव देखील वाचून दाखवलं। आता एक सांगली, त्यानंतर सांगलीनंतर मुंबई नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य मुंबई तुम्ही म्हणू शकता, या 2 जागा वगळल्या तर भारतीय जनता पक्षाची यादी आणि शिवसेनेची यादी कुठेही मॅच होत नाही। बघा, मी तुम्हाला भारतीय जनता पक्षाची यादी वाचून दाखवतो। चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार, रावेर रक्षा खडसे, जालना रावसाहेब दानवे, बीड पंकजा मुंडे, पुणे मुरलीधर मोहोळ, माढा रणजित निंबाळकर, धुळे सुभाष भामरे, उत्तर मुंबई पियुष गोयल, नांदेड प्रतापराव चिखलीकर, अहमदनगर सुजय विखे पाटील, लातूर सुधाकर शृंगारे, जळगाव स्मिता वाघ, दिंडोरी भारती पवार, भिवंडी कपिल पाटील, वर्धा रामदास तडस, नागपूर नितीन गडकरी, अकोला अनुप धोत्रे, नंदुरबार डॉक्टर हिना गावित, सोलापूर राम सातपुते, भंडारा गोंदिया सुनील मेंढे, गडचिरोली चिमूर अशोक नेते। इथपर्यंत एकही लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी मॅच करत नाही। म्हणजे जिथे जिथे आपण समोरासमोर येणार आहोत ना, एकही लोकसभा मॅच झालेला नाही। आता जिथे हा मॅच होतोय तो तुम्हाला वाचून दाखवतो। उत्तर पूर्व मुंबई मिहीर कोटेचा ही पहिली जागा जिथे आपले संजय दिना पाटील आहेत आणि भारतीय जनता पक्षातर्फे मिहीर कोटेचा हे गुजराती उमेदवार आहेत। आणि दुसरी जागा जी मॅच करते ती आहे सांगली संजय काका पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चंद्रहार पाटील। या 2च जागा, यांच्या 24 जागांपैकी या 2 जागे, म्हणजे या 2 जागा जर वगळल्या बाकीच्या 22 ठिकाणी भारतीय जनता पक्षाला शिवसेनेशी थेट लढत नाहीये। आता तुम्ही म्हणाल याचा अर्थ काय लागतो, ते देखील मी उलगडून सांगायचा प्रयत्न करतो। समोर शत्रू कच्चा असेल ना, अगदी काडी पहलवान असेल, किरकोळ असेल, अशा प्रकारचा शत्रू असेल तर त्याला हरवणं सोपं जातं। बलाढ्य शत्रूला हरवण्यापेक्षा या अशा किरकोळ शत्रूंना शेवटी विजय असतो,
नंबर शेवटी सांगितले जातात. महाराष्ट्रातल्या 48 पैकी तुम्ही किती ठिकाणी जिंकलात हे सांगण्यासाठी समोरचा शत्रू कोण हे नंतर बघत नसतं. तुमचा शत्रू हरलाय हे महत्वाचं असतं, मग तो काडी पहिलवान असो नाही तर कसाही असो. आता 22 ठिकाणी शिवसेनेशी थेट लढत घेतलेली नाहीये हे मी थेट तुम्हाला सांगतो आणि जबाबदारीने सांगतो. बरोबर 2 जागा सोडून बाकी सर्व ठिकाणी यांचा मुकाबला एकतर काँग्रेसशी आहे नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे. यांनी थेट लढत शिवसेनेशी घेतलेली नाही. आणि बाकीच्या ठिकाणी आणखी जिथे काही शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे पुढे करणार शिंदे गटाला किंवा अजित पवार गटाला. जसं रायगडची एकमेव जागा असेल, या जागा तुम्ही पहा, शिंदे गटाला अशा ठिकाणी पुढे केलं जाणार. याचं कारण तुम्हाला सांगतो. याचं कारण अतिशय स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्ष ही गोष्ट चांगली जाणून आहे, थेट शिवसेनेशी आमचा जर सामना झाला तर आमच्या विरोधात थेट मतदान होणार. पण तोच सामना समजा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा काँग्रेस असेल तर पारंपरिक जो मतदार आहे, पारंपरिक मतदार जो शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान करत होता, तो कदाचित शिवसेनेचा मतदार काँग्रेसच्या बाजूने किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने न झुकता तो आमच्या बाजूने झुकेल आणि त्या ठिकाणी आम्हाला पहिल्यासारखंच मतदान होईल जे 2014-2019 साली झालं होतं. शिवसेनेचा मतदार हा कदाचित काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस दाबणार नाही. हा भारतीय जनता पक्षाचा एक भ्रम झालाय. त्यामुळे 2 ठिकाणं वगळता बाकी सर्व ठिकाणी ह्यांनी या दोन पक्षांच्या विरोधात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात आपले उमेदवार दिलेले आहेत. आता त्यांची जर दुसरी यादी आली तिच्यावर देखील हाच प्रभाव असणार आहे. याचं कारण अतिशय स्पष्ट सांगितलं. थेट भिडण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला थेट भिडण्याची ताकद भारतीय जनता पक्षामध्ये नाही ह्यांच्या कुठल्याही ज्या खेचून ताणून आणलेल्या पक्षांमध्ये, टोळ्यांमध्ये नाही. तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आता शिंदे टोळीचे जे कोणी खासदार आहेत, जाहीर झालेले न जाहीर झालेले, 2 गटांमध्ये यांचं वर्गीकरण होतं आणि तिसऱ्यांचा तर पत्ता कट झाले. हे 3 गटांमध्ये वर्गीकरण होतं. जसे गजानन कीर्तीकर पत्ता कट झालेले आहेत, हेमंत गोडसे पत्ता कट झालेले आहेत, भावना गवळी पत्ता कट झालेले आहेत, कृपाल तुमाडे पत्ता कट झालेले आहेत. म्हणजे यांची विद्यमान खासदारांची तिकीटं कापलेली आहेत. त्याच्यातल्या काल भावना गवळींचं तुम्हाला एक उदाहरण देतो. ह्यांनी आता एकनाथ शिंदेच्या ऐवजी भेट घ्यायला सुरुवात केली आहे देवेंद्र फडणवीसांची. कारण थेट भेट घ्यावी म्हणजे असं दुय्यम माणसाकडे जाऊन तिकडे टाइमपास करून वरती का जावं, त्यापेक्षा थेट भेट घेऊयात आणि काय नाराजी वगैरे असेल आमच्यावर तर बाबा आणखी 4 राख्या बांधते तिकडे जाऊन दिल्लीमध्ये, पण माझ्या उमेदवारीला गालबोट लावू नका. मैं मेरी झांसी नहीं दूंगी हे मी जे स्लोगन सांगितलं, हे वाक्य सांगितलं ते मला खरं ठरवू द्या. या अशा प्रकारची विनवणी करण्यासाठी भावना गवळींचा एक विशेष उल्लेख करावा असं वाटेल. 25 वर्ष शिवसेनेच्या तिकिटावर खासदार म्हणजे 5 टर्मच्या खासदार, आणि आज त्यांची काय अवस्था झाली पहा. वन फिरावं लागतंय. आज त्याच वाशिम यवतमाळमध्ये संजय देशमुखांचा फॉर्म भरण्यासाठी स्वतः आदित्य साहेब ठाकरे तिकडे वाजत गाजत गेले होते. आजच तो फॉर्म भरला गेलेला आहे. भावना गवळींची ही अशी अवस्था. या शिंदे गटाचे दुसरे खासदार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आज सकाळी आपल्या 200-250 कार्यकर्त्यांसह मुंबईच्या दिशेने, विशेषतः ठाण्याच्या दिशेने रवाना झालेत. आता मुंबई ठाण्यात येऊन नेमके सागर बंगल्यावर जात आहेत की ते ठाण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जात आहेत हे पाहायचंय आणि तेच जास्त औत्सुक्याचं असेल. कारण मागे हेमंत गोडसे आले नाशिकचे, एका उड्डाणपुलाखाली बसले, आंदोलन केलं, निघून गेले, आजता काय तिकीट जाहीर झाली नाही. त्यापेक्षा ठाण्यामध्ये येण्याऐवजी सागर बंगल्यावर जाऊयात, कमीत कमी जाहीर झालेली उमेदवारी टिकून राहावी, आमची नाकं कापू नका, तेवढी नामुष्की आमच्यावर ओढावून आणू नका, अशा प्रकारची विनंती या हिंगोलीच्या खासदारांकडनं, हेमंत पाटलांकडनं देवेंद्र फडणवीसांना केली जाऊ शकते. दयनीय अवस्था, दयनीय. काँग्रेसचा राजू पारवे घेऊन कृपाल तुमानेंना घरी बसवलं, विद्यमान खासदाराला घरी बसवलं. आणि सगळ्यात घाणेरडी अवस्था तर त्या प्रतापराव जाधवाची झाली आहे बुलढाण्यामध्ये. बुलढाण्यामधला एक प्रसंग सांगतो आणि आजवर आपण हा आरोप केला तो आज पुन्हा एकदा सिद्ध झाला. ज्या ठिकाणी शिवसेनेचा आतापर्यंत अधिकृत उमेदवार असायचा तिथे कायम एक अपक्ष उभा केला जायचा आणि स्वतःची मतं त्या अपक्षाच्या पारड्यात टाकली जायची, जेणेकरून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव होईल. आणि हीच गोष्ट वारंवार आपण सांगत आलो होतो. आज बघा ना, पुन्हा एक गोष्ट तुम्हाला
स्वतःला दिसेल, कदाचित तुमच्या नजरेतून ती सुटली देखील असेल. बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधवाच्या विरोधात विजयराज शिंदे भारतीय जनता पक्षाचा एक माजी आमदार आपली उमेदवारी जाहीर करून बसलाय. मला वाटतं फॉर्म देखील भरून झालेला आहे आणि त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही भारतीय जनता पक्षाकडनं. विशेषतः ना कुठली कारवाई, ना कुठली बडतर्फी, ना पक्षातून बाहेर काहीही कारवाई, म्हणजे पक्षशिस्तीच्या विरोधात जाण्याची कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. याला काय म्हणायचं? आता असेच जेवढे कॅन्डिडेट जाहीर होतील, शेवटची लिस्ट यांची जी काही 5, 6, 7 जणांची असेल, प्रत्येक ठिकाणी अगदी माझा आरोप आहे एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदेच्या विरोधात देखील एक अपक्ष दिला जाऊ शकतो. काहीही होऊ शकतं. आणि राज ठाकरेंची ही खासियत राहिलेली आहे भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची. मग इथे देखील मदत करण्यासाठी राजू पाटलासारखा एखादा कल्याणमध्ये मनसेचा उमेदवार देखील उभा केला जाऊ शकतो, जेणेकरून यांच्या आपसातीच मतं जी काही डिपॉझिट पर्यंत पोहोचवणारी होती ती देखील फाटाफूट होऊन कमी व्हावी. पाहूयात नेमकं काय काय घडतंय, तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येत राहीलच. पण आपले जे आरोप असतात ते अतिशय योग्य असतात आणि आपण त्याला रेफरन्स ठेवतो, काहीतरी एक तथ्य लावतो त्याच्या मागोमाग आणि त्याच्यानंतर ही अशी उदाहरणं दिसतात. विजयराज शिंदे जे बुलढाण्यातून मला पाहतात, लिहा तुमच्या कमेंट्समध्ये विजयराज शिंदेचा तिथे फॉर्म जमा झालाय की नाही झालाय. या प्रतापराव जाधवाच्या विरोधात ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, हे कर्माची फळं याच जन्मात चाखावी लागतात आणि कर्माचीच फळं आहेत ही, लक्षात घ्या. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.